श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी तब्बल 7 तासांचा तोही रात्रीचा प्रवास करत आम्ही निघलो अक्कलकोटला. प्रवास सुरू करायच्या आधी आम्ही पेटपूजा करून घेतली आणि प्रवासाला लवकर सुरुवात केली, कारण आम्हाला पहाटे 5 वाजताच्या स्वामींच्या काकड आरतीला पोहोचायचे आहे. रात्रीचा प्रवास आहे, आमच्या ड्रायव्हरला झोप लागू नये यासाठी मी माझी झोप बाजूला ठेवून त्यांच्याशी गप्पा मारत हा प्रवास कंटिन्यू केला. आणि इकडे बघा, आमच्या मम्मी गाढ झोपलेल्या. फायनली तो क्षण आला आणि आम्ही मंदिराच्या 5 मिनिटाच्या अंतरावर होतो. मंदिरामध्ये प्रवेश केला आणि खूप भारी वाटत होतं की स्वामींच्या आरतीचा लाभ भेटणार होता. आतमध्ये एवढे स्वामी भक्त, पहाटेचं वातावरण, हे सगळं पाहून अंगावर एकदम शहारेच आले. आणि हे जे स्वामी भक्त आहेत, ज्यांचा स्वामींवर विश्वास आहे, त्यांनाच समजू शकतं. आरती झाली, आम्ही दर्शन घेतलं आणि इच्छापूर्ती धागा बांधला. स्वामींनी आतापर्यंत माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत आणि मला विश्वास आहे ते माझ्या इथनं पुढच्या पण सर्व इच्छा पूर्ण करतील. आणि हे तेच वटवृक्ष आहे, इथे स्वामी महाराज बसायचे. आता आम्ही बाहेरच्या दिशेने चाललो. जाता जाता मला एक स्वामींची पंचधातूची मूर्ती घ्यायची होती. आम्ही तेच बघत चाललो होतो. बाहेर स्वामींची खूप उंच अशी सुंदर अशी एक मूर्ती होती, ती आम्ही पाहिली. त्यानंतर आम्ही चोळप्पा महाराजांच्या दर्शनासाठी गेलो. तिथे आरती चालली होती. त्यानंतर आम्ही बाळप्पा महाराजांच्या दर्शनासाठी गेलो. हे जे व्हाईट स्क्वेअर आहेत, इथे प्रत्यक्षात स्वामी महाराजांच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेत. इथे त्यांच्या जुने फोटोज, जुन्या वस्तू पण आहेत. इथे सुद्धा आम्ही दर्शन केलं. आता आम्ही निघलो घराच्या दिशेने परतीच्या प्रवासीला. जाता जाता फ्रूट स्टॉल दिसला. तिथे एक छोटी छोटी केळं होती, त्याला सोनकेळ बोलतात. तेही आम्ही खाल्ले आणि प्रवास कंटिन्यू केला. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.